जांबुवंतांच्या गुफेतून निघून आम्ही नंतर डोंगर चढण्यास सुरुवात केली। डोंगर चढताना आम्हाला खूप सारी झाडे, दगडे, काटे, कुटे फार लागली, पण डोंगर चढण्याची मजा काही औरच होती। मुलांना कुतूहल होती नवीन काहीतरी बघण्याची। वरती डोंगरावर आल्यानंतर त्या डोंगरावरून दुसऱ्या डोंगराचे दृश्य खूप सुंदर दिसत होते। ते पाहण्यात आम्ही मग्न होऊन गेलो। पुढे पुढे जात राहिलो। नंतर तिथे एक मोठा पाषाण होता। तिथे म्हणतात की हनुमानाने बुक्का मारलेला आहे। तशीच पोज आम्ही काढून तिथे फोटो काढले। नंतर उंच डोंगरावर बसून आम्ही खाली सुपीक जमिनींचा व्ह्यू मोबाईलमध्ये कैद केला आणि डोंगराच्या कपारावर बसून आम्ही खूप उंच ठिकाणी बसलेले असताना खालील दृश्य हे या प्रकारे दिसत होते। तुम्ही बघू शकता की आम्ही उंच ठिकाणी आहोत आणि हा जो मोबाईल शूटिंग करत आहोत तो खालचा व्ह्यू आहे। खूपच सुंदर ते दृश्य दिसत होते। मुलांना ते बघून खूप आनंद झाला। नंतर मुले तिथून आम्ही निघून मग मुलांनी थोडा वेळ सपाट जागेवर बॉल वगैरे काही गोष्टी खेळल्या आणि नंतर आम्ही घराच्या दिशेने वाटचाल केली। या प्रकारे आमची जांबुवंतांच्या गुफातली ट्रिप ही पूर्ण झाली आणि एक नवीन अनुभवासोबत आम्ही गाडीत बसलो आणि घरी आलो। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट्स करा। धन्यवाद।